तर नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळालेला आहे। नवनीत राणांचं जात प्रमाणपत्राप्रकरणी ही मोठी अपडेट हाती येते। सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांना मोठा दिलासा दिलेला आहे। आपण पाहतोय दुसरीकडे अमरावतीमध्ये सध्या त्यांच्या प्रचाराला ही सुरुवात झालेली आहे। आज ते उमेदवारी अर्ज देखील दाखल करतात आणि या सगळ्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अतिशय दिलासादायक बातमी नवनीत राणा यांच्यासाठी। नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळालाय। जात प्रमाणपत्राप्रकरणी ही मोठी अपडेट हाती येते। अधिकची माहिती आपल्याला या संदर्भात प्रमोद जगताप देत आहेत। प्रमोद, आता नवनीत राणा यांना कोर्टाने मोठा दिलासा दिलेला आहे। कोर्टाने या संदर्भात नेमकं काय म्हटलंय? अगदी बरोबर आहे ऋतुजा। नवनीत राणा यांना खूप मोठा दिलासा आहे असं एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल, कारण ज्या प्रकारे नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टानं अवैध ठरवलं होतं, तो निर्णय खरं तर एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं चेंज केला असं आपल्याला म्हणता येईल। जात प्रमाणपत्राचा निकाल देत असताना महेश्वरी जे महेश्वरी यांनी संजय करोल यांच्या पीठानं करता हा निर्णय दिलेला आहे। हा निर्णय देताना असं म्हटलेलं आहे की नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवत असताना जात पडताळणी समितीने दिलेल्या निकालात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती। जात पडताळणी समितीचा निकाल आम्ही पुनर्स्थापित करत आहोत अशा पद्धतीची कमेंट जी आहे ती या ठिकाणी जे महेश्वरी यांनी केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असं म्हणावं लागेल ऋतुजा, दोन्ही न्यायमूर्तींनी एकमताने हा निकाल दिलेला आहे। जे महेश्वरी यांनी हा निकाल लिहिलेला आहे, त्यामुळे नवनीत राणा यांना खूप मोठा दिलासा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। अमरावतीमध्ये खरं तर नवनीत राणा आज आपला खासदारकीचा अर्ज भरत आहेत, त्यामुळे त्यांना एक प्रकारे खूप मोठा दिलासा आहे असं आपल्याला म्हणता येईल। मुंबई हायकोर्टानं निकाल देताना खूप कडक ताशेरे जे आहेत ते ओढले होते। योजनाबद्ध पद्धतीने केलेली ही फसवणूक आहे अशा पद्धतीचं विधान मुंबई हायकोर्टानं केलेलं होतं, मात्र ते विधान कुठेतरी सुप्रीम कोर्टानं बदललंय असं एक प्रकार आपल्याला म्हणता येईल। नवनीत राणांना सध्या तरी तुर्तास खूप मोठा दिलासा आहे। नवनीत राणा आपल्या खासदारकीचा अर्ज एक प्रकारे आता भरता येईल, त्यांना त्यांचे सगळे मार्ग जे आहेत ते मोकळे झालेले आहे। आपल्याला माहिती आनंदराव अडसूळ जे माजी खासदार आहेत शिवसेनेचे, त्यांच्या वतीने खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीला एक प्रकारे आक्षेप घेतला होता आणि त्याविरोधात हायकोर्टामध्ये पहिल्यांदा धाव घेतली होती। त्या निकालाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती आणि त्यानंतर आज या सगळ्या प्रकरणाचा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जे महेश्वरी आणि संजय करोल यांच्या पीठानं दिलेला आहे। नवनीत राणा यांना खूप मोठा दिलासा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। ऋतुजा, प्रमोद, गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर ह्या प्रकरणाचा हा सगळा न्यायालयामध्ये लढा हा सुरू होता आणि आता अखेर महत्त्वाची टिप्पणी कोर्टाकडून काय करण्यात आलेली आहे, काय सांगितलं गेलेलं आहे या संदर्भातली आपण माहिती प्रमोद यांच्याकडून घेणारच आहोत। आणि बरोबर आहे, त्यामुळे आता हायकोर्टाने सुप्रीम कोर्टचा निर्णय हा सेट असाइड केलेला आहे। त्यामुळे नवनीत राणा हे फॉर्म भरू शकतात आणि आता त्यांचं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हणलं। तुम्हाला आठवत असेल हायकोर्ट म्हणलं होतं की हे सर्टिफिकेट बोगस आहे, पण सुप्रीम कोर्टाने त्याला ओव्हर रूल केलंय आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय जो जात पडताळणीने निर्णय दिला होता तो बरोबर आहे। अच्छा, परंतु जे ऑब्जेक्शन घेण्यात आले होते की यादीमध्ये हे जात नाहीये, पुन्हा आणखीन जो दाखला जो होता तो दाखलाचे तारीख 2013 मध्ये जात पडताळणीनीच त्यांना बॉम्बे कलेक्टरनीच त्यांना हे सर्टिफिकेट दिलं होतं। त्याच्या विरुद्ध अपील झाला जात पडताळणीकडे। जात पडताळणी पण सांगितलं की हे बरोबर आहे, पण हायकोर्ट म्हणले की हे बरोबर नाही आणि हे बोगस सर्टिफिकेट आहे। पण आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की जात पडताळणीने दिलेला निर्णय हा बरोबर होता आणि त्यांचं सर्टिफिकेट त्या मोची जातीच्याच आहेत। सर, मुंबई हायकोर्टानं निकाल देताना असं म्हटलं होतं की हा योजनाबद्ध पद्धतीने केलेला फ्रॉड आहे, अशा पद्धतीचे विधान मुंबई हायकोर्ट पण तो विषय आता सगळा संपला, कारण सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय सेट असाइड केलाय आणि नवनीत राणांचा अपील अलाव झालेला आहे। त्यामुळे अशा केसेसमध्ये महत्त्वाचा हा मुद्दा होता की जी कास्ट आहे ती महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये नाही, त्याच्यात बॉम्बे कलेक्टरनीच 2013 मध्ये त्यांना मोची कास्टचं सर्टिफिकेट दिलं होतं। काही लोकांचं म्हणणं होतं अडसुळांचं वगैरे की हे सिख चमार कास्टचे आहेत आणि मोची कास्टचे नाही आहेत। तर जात पडताळणीने सांगितलं की हे मोची कास्टचेच आहेत आणि त्याला व्हॅलिडिटी दिली, पण हायकोर्टाने म्हणलं की हे बोगसरित्या तुम्ही प्राप्त केलेलं आहे 2021 मध्ये। त्याच्यात त्यांनी स्थगिती